तळेगावात वक्फ बोर्ड विरोधात शेतकऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। वक्फ बोर्ड हटाव किसान बचावचा नारा देत शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळतात। नहीं चलेगी वक्फ बोर्ड की मनमानी नहीं चलेगी अशी घोषणाबाजी देण्यात येते। तर 103 शेतकऱ्यांना वक्फ न्यायाधिकरणाकडून नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता शेतकरीही आक्रमक झालेले पाहायला मिळतात। लातूरच्या तळेगाव येथील 300 एकर जमिनीच्या बाबतीत 103 शेतकऱ्यांना वक्फ न्यायाधिकरणाने नोटिसा बजावल्याने वक्फ बोर्ड विरोधात शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र दुसरीकडे तिथल्या वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही नोटिसा बजावलेल्याच नाहीत। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय बोडके। अजय, आणि आता सध्या आपण पाहायला गेलं तर वक्फ बोर्ड विरोधात घोषणाबाजी करण्यात येते। 103 शेतकऱ्यांना वक्फ बोर्डाकडून नोटिसा बजावण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय। मात्र दुसरीकडे तिथल्या वक्फ बोर्ड अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही अशा नोटिसा बजावलेल्याच नाहीत। तर या संदर्भात अधिकचा तपशील। सध्या आपण जर पाहिलं तर तळेगावमध्ये अजूनही या नोटीस आल्याच्या नंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। शेतकऱ्यांनी औरंगाबादच्या न्यायाधिकरणामध्ये आपल्या वकिलाच्या माध्यमातून आपली बाजू पण मांडलेली आहे। परंतु मागच्या 2 तारखांमध्ये याचिकाकर्ते असलेल्या व्यक्तींनी हजेरी लावलेली नाही किंवा त्यांनी कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही। परंतु येणाऱ्या 20 तारखेला या संदर्भातली महत्त्वाची सुनावणी होऊ घातलेली आहे। त्या संदर्भात जय महाराष्ट्राने काल अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनीही सांगितलं की 1936 पर्यंत मुस्लिम व्यक्तींची नावं त्या ठिकाणी रेकॉर्डवरती दाखवली जात आहेत, परंतु 1955 ते 61 दरम्यान त्या ठिकाणी रेकॉर्डला हिंदू नावं आहेत आणि त्या संदर्भातले तपशील सुद्धा रेकॉर्ड सुद्धा प्रशासनाकडे आहे। आणि त्यामुळं प्रशासनाने एक आव्हान केलेलं आहे की शेतकऱ्यांनी याला कसलीही न घाबरता न्यायालयामध्ये आपली बाजू मांडावी, वकिलाच्या माध्यमातून आपले कागदपत्र त्या ठिकाणी दाखल करावेत आणि या संदर्भातले शासनाला सुद्धा या याचिकेमध्ये पार्टी करण्यात आलेली आहे। धन्यवाद अजय, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।